तर काल रात्रीच मित्रांनो आपण कोचीनमधून गाडी लोडिंग केली होती. एवढंच मटेरियल होतं जे आपल्याला हैदराबादमध्ये सोडायचं होतं. आणि आपण आता ह्या लोकेशनवरती आहे, मार्बर गॅलरी कोझिकोडेमध्ये. तिथून आपल्याला अर्ध लोडिंग करायचं बँगलोरसाठी. मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर काल गुरुवार होता आणि आपण डायरेक्टली एक लोकेशनचं लोडिंग करून घेतलं होतं, जे की बुकिंग आपल्याला काल दुपारी भेटलं. ऑफिसमधून काही बुकिंग आलं नाही, हे बाहेरचं बुकिंग होतं. बट 3 दिवस ऑलरेडी गेले होते म्हणून हे बुकिंग कन्फर्म केलं. आणि लोडिंगला काल रात्री आपण कोचीन फोर्टच्या जवळपास गेलो होतो, मेन सिटीमध्ये. आणि तिथून थोडा उशीर झाला आपल्याला लोडिंग करून निघताना. तर हे जे मटेरियल आता गाडीमध्ये पाहिलं तर हे आपल्याला हैदराबादमध्ये 2 लोकेशनला सोडायचं आहे. आणि अजून एक आता हे जे भरतोय आता हे बँगलोरमध्ये सोडायचे. तर ट्रान्सपोर्टरने आपल्याला 2 लोडिंग आणि 3 अनलोडिंग असं बुकिंग दिलं आहे. तर डायरेक्टली पोचले आता ह्या सेकंड लोकेशनवरती, पहिलं लोकेशन लोडिंग करून. तर चला मित्रांनो, आता इथून आपल्या हैदराबादची मस्त अशी जर्नी सुरू होणार आहे. आणि कोणता रूट असणार आहे, इथून आता कोझिकोडे टू बँगलोरला जावं लागणार आहे. बँगलोरचं तो जे आपण मार्बल लोडिंग करू तर ते बँगलोरला सोडायचं आणि मग पुढे हैदराबादला जायचं. तर भरपूर साऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ज्या बघायला भेटतील. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपले सिरीज कशी वाटते कोचीनची ती कमेंट करून नक्की सांगा. हे काय आयटम आहे माहीत नाही मित्रांनो. याच्याबरोबर चटणी पण नाही, गरम गरम दिला. याला काय टेस्ट आहे, त्यांना चटणी विचारली तर चटणी पण नाही बोलला. 11:30 वाजलेत मित्रांनो आपल्याला गाडी लोडिंग करून निघायला. फक्त 10 बॉक्स आहेत आणि सरासरी 45 ते 50 किलोचा एक बॉक्स आहे. मस्त असा घाट बघायला भेटणार आहे मित्रांनो आपल्याला ह्या प्रवासामध्ये. 50-60 किलोमीटर होते. तर तो पण आता जाता कव्हर करून घेऊ. तर समोरच डोंगर रांग दिसत असेल. इथून हा म्हैसूर हायवे ॲक्च्युली. आणि या रोडला मित्रांनो हा खूप छान असा घाट बघायला भेटतो आणि खूप भारी आहे. मस्त असं एकदम. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. तर मी आता तारीफ काही करत नाही, पण खूप छान असा घाट आता एन्जॉय करायचा आपल्याला हा म्हैसूर रोडवरचा. आली का सत्यमंगलमची आठवण मित्रांनो परत, एका मागे एक लाईन. उन्हाळ्यात आहे मित्रांनो, एप्रिल महिन्यात आहे आपण. आणि हिरवाई बघा, ये है केरळ. इथं बघा आता मित्रांनो आपण थोडा घाट सोडून वरती आलोय. आता पुढे तुम्हाला मस्त असा व्ह्यू दिसत असेल. कसा वाटतं तिकडं वरती जायचं ऍक्च्युली. ते जर टोक दिसतंय ना पूर्ण घाट आहे तिकडं जायचं. हा घाट पूर्ण चढून. आता हा स्पॉट बघा कसला भारी आहे. कसा आहे सेल, एकच नंबर. आणि हा खालचा परिसर कोझिकोडेचा म्हणजे याला पूर्ण ब्लाइंड आहे. एकदा लाईनला लागलं का लाईनलाच लागते गाडी. आणि त्यात असं बघा ते लाकडं भरून आणलेत. बापरे, हे काय वॉकिंग करत चाललेत. अच्छा, वॉकिंग चालू आहे. नाही खरंच खूप भारी आहे मित्रांनो हा घाट. काहीतरी मंदिर वगैरे असणार आहे वरती, तिकडे चाललेले आहेत हे. अच्छा, हे बघा इथं काहीतरी आहे, पालखी सारखं आहे काहीतरी. येशूचं काय क्रॉस आहे काहीतरी असेल, त्यांची पण पायवारी सारखं दिसत. आता आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही त्यामुळे आपण जास्त काही बोलू नाही शकत.
ताजमहल बघायचा का मित्रांनो? हे बघा ताजमहल दाखवतो, दिसला का? ऍक्च्युली हा केरळचा ताजमहल. कसा वाटतंय सीन? एवढा घाट चढून आपण आता वरती आलो. खाली पाहत नाही एवढं डेंजर आहे बघा. खाली कसली खतरनाक अशी दरी आहे आणि एवढा अख्खं फिरून असं तसं तसं फिरत फिरत आहे बघा. असं इथून खालून परत असं वरती इथपर्यंत आपण पोचलोय. गाडी लावलेली आहे. सीन्स कसा वाटतं? अजून भरपूर वरती जायचंय. एक नंबर सीन आहे, एक नंबर. इकडं पूर्ण एक नंबर क्लायमेट. हा, वेलकम टू वायनाड. आणि थंड हवेचं ठिकाण आहे मित्रांनो. कालपेट्टा आता आपल्याला पुढे लागेल. कालपेट्टा मेन सिटी लागेल कालपेट्टा. आता हे वायनाडच्या नंतर. अजूनही आहे बघा तिकडे वरती दिसत असेल तुम्हाला फॉरेस्ट. कालपेट्टा इथून 14 किलोमीटर आहे. आणि आता घाट माथा आपण चढलोय. मेन जो केरळाचा जो घाट आहे पूर्ण सेक्शन तो कव्हर करून घेतलाय. मस्त असे हिल पॉइंट. उटी जवळ आहे इकडून. कसं वाटतंय मित्रांनो? वायनाड स्पेशल क्लासिक्स अशा वस्तू इथं बघायला भेटतील आपल्याला. खूप छान छान आहे बघा ना. पेटी आहे कसली तरी. तर थोडी शॉपिंग करायला थांबलो होतो कारण वायनाडमध्ये आल्यानंतर इकडला स्पेशल म्हणलं तर चहा पावडर. कारण भरपूर असे चहाचे मळे वगैरे आहेत आणि खूप थंड हवेचं ठिकाण आहे. तर आपण पण थोडीफार शॉपिंग करून घेतली या ठिकाणी. बघू शकता एक स्टोर आहे. थोडी जास्तच कॉस्टली आहे चॉकलेट. 180. चला हा एक घेऊ, छान वाटतं. चॉकलेट ऑरेंज नको. अजून थोडंफार शॉपिंग केलंय. चहा पावडर घेतली आहे. भरपूर असे मसाले पण आहेत. भरपूर मोठं स्टोर आहे. बघू शकता. आपली झाली आहे थोडीच शॉपिंग. मॅडम बिलिंग. ऍक्च्युली आपण हे बघायचं होतं आपल्याला, पण हे थोडं महाग आहे राव. इकडं 450 रुपयाला बोलतो सीटावरती बसायसाठी. कसा वाटला शॉप आणि कसा वाटला वायनाड? तर आता पुढे आपल्याला मित्रांनो कर्नाटक लागेल. म्हणजे अजून हे बघा कर्नाटक इथे सुरू होतं आहे का. मुथंगापासून पुढे आपल्याला कर्नाटक सुरू होतं आणि इकडे हा तामिळनाडू सुरू होतं. तर 2 रोड आहेत पुढे जाण्यासाठी आपल्याला. इथून परत म्हैसूर मार्गे आणि हा थोडा बाहेरून चामराजनगर म्हणजे सत्यमंगलमकडे जातो आणि सत्यमंगलमवरतून पुढे परत बँगलोरकडे. तर हा एक रोड आहे आणि हा म्हैसूरचा एक रोड आहे. तर नंजनगूडपर्यंत जाऊ. नंजनगूडवरतून बायपास मारूया आणि सरळ मांड्याला निघून पुढे जाऊया. तर चला मित्रांनो तुम्हाला जवळून आता चहाची शेती दाखवतो एकदम. हे बघा हा डोंगर पूर्ण चहाचा आहे. तो शेजारचा डोंगर सुद्धा चहाचा आहे का. आपण आसामला नाही तर मित्रांनो वायनाडला आहे. कसा वाटतोय सीन? नो फूड्स अलाउड. चला चहाची शेती दाखवतो तुम्हाला एक जवळून. हे बघा कसं आहे. आणि इकडे पण आहे बघा क्लासिक.
वेलकम टू टी मार्केट. हे काय, हे गेमिंग वगैरे भरपूर पण आहे तिकडं आणि शेजारी चहाची शेती आहे मस्त अशी. पेट्टा गेला आणि हे वायनाड पण गेला. हे बघा, वायनाड, कलपेट्टा आणि आता हे मुत्तेड. चला जेवण रुकू. शेजारीच हॉटेल आहे, लंच हाऊस दिसतंय. तर मित्रांनो, आजची स्पेशल आपली वायनाड स्पेशल जेवण. व्हेज चटणी आहे, भाजी आहे, लोणचं आहे, खीर आहे, पापड, मोठा उकडीचा राईस आणि आपलं आलेलं जेवण. चला जेवण घेऊया. कसं वाटतंय मित्रांनो मार्केट? नक्की कमेंट करून सांगा. झाडं बिडं कसले साफ सुथरं स्वच्छ मस्त अशी. शेजारी प्लांटिंग पण केलेले आहेत रोडच्या कडेला. बाईक पार्किंग प्रॉपर. पोलीसवाले मस्तपैकी चेकिंगला थांबलेत. साईडला डोंगर दिसतो ना, हा आहे पॅन्थम रॅक्स. म्हणजे इथे एक खूप छान असं काय म्हणतो आपण त्याला, लेणी जे आहेत ना, लेण्यांचा प्रकार येतो. खूप जुन्या काळातलं पॅन्थम लॅक्स म्हणजे आणि जुन्या काळातलं हिस्टॉरिकल असं लिहिलेलं पण आहे त्याच्यावरती खूप जुन्या लँग्वेज मध्ये. हे बघा, इथून तो रोड जातो तिकडे जाण्यासाठी. कृष्णगिरी. प्यार की गलिया. ऍक्च्युली त्याचा शो चालला होता त्या माणसाचा, खूप छान होता. वाटलं म्युझिक चालू. अरे बापरे, गोल्ड पाहिलं का? गोल्ड मार्केट. सुलतान बॅटरी गोल्ड मार्केट. अरे वा, ट्रॅफिक जाम. हो का, गोल्ड. दुबई का गोल्ड केरला में. तर हा रोड जातो मित्रांनो उटीला. हे बघा, मुथांगा फॉरेस्ट पण इकडे पण आहे आणि उटी त्याच रोडला आहे. आणि आता आपल्याला हे इथून जे सुरू झालंय तर हे मुथांगा फॉरेस्ट आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी. अशा बस पण आहेत ट्रॅव्हलिंगसाठी. तर युनिफॉर्म पण चेंज करून घ्यायचा होता म्हणून युनिफॉर्म चेंज करून घेतला. कारण कर्नाटक पोलीसवाले त्रास देतात, बाकी केरळवाल्यांनी आपल्याला कुठेही त्रास दिला नाही. मस्त असा आपला प्रवास झाला. खूप छान छान गोष्टी आतापर्यंत पाहिल्या. आणि इथून पुढे मित्रांनो आपल्याला आता कर्नाटकचा परिसर सुरू होतोय, तर युनिफॉर्म चेंज करणं गरजेचं होतं म्हणून घेतलं ते पण चेंज करून. तर चला, भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर झाल्यात. आता इथून 250 किलोमीटरचा प्रवास आहे. रात्रीचे 10-11 तरी वाजतील. तर पहिलं हे क्रॉस करून म्हैसूरकडे जाऊया आणि मग तिथून पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर निघूया आता इथून मित्रांनो. संध्याकाळचे 4:30 वाजले बघा, 4:26 आणि आपण मारूया आता स्टार्टर. पॉनकुझी. काय गावाचं नाव? पॉनकुझी. वायनाड. पूर्ण वायनाडचाच परिसर आहे. संपल म्हणजे इथं वायनाड जिल्हा संपला. बघू ॲनिमल्स वगैरे किती बघायला भेटतात आपल्याला आता या फॉरेस्टमध्ये. थोडंसं डाऊट आहे बट माहीत नाही. चला, जे काय होईल ते पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. काढूया आणि पुढे जाऊया. हे आहे कर्नाटकचा हत्ती. दाखवतो तुम्हाला हत्ती. आपल्या उजव्या हाताला येत बघा, दिसलं का? हत्तीचं पिल्लू आणि हत्ती.
वसूल झाले 20 रुपये. हत्ती बघायला भेटला. माकडं बघायची का माकडं? तर वन्य सफारी मित्रांनो बरीचशी चालते या जंगलामध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी त्या वन्य सफारीच्या असे ट्रॅकिंग सारखे दिसले आणि हे पण आहेत, म्हणजे ट्रॅक पण आहेत वन्य सफारीचे. हरणं पण थोडीफार दिसली, बट ती थोडे लांब असल्यामुळं काय आपल्या रेंजच्या बाहेर आहे. गोप्रोला एक तर झूम नाही म्हटलं बघा. आता तिथं पण आहेत बघा, दिसली का हरणं? हां, हे कसं केलं यांनी, थोडं कटिंग केलंय, त्यामुळं ते हरणं रस्त्याच्या कडेला येत नाही, तर ते जरा लांबच थांबतात तिकडल्या साईडला असे आतमध्ये. हरणं आणि हत्ती आपल्याला आता या मस्त अशा सिरीजमध्ये आपल्याला बघायला भेटलेत. आणि भरपूर मोठा, अजूनही 18 किलोमीटर आपल्याला फॉरेस्ट आहे बघा, 18 किलोमीटर. निसर्गाने मित्रांनो आपल्याला एवढं दिलंय का त्याला मोल नाही, आणि आपल्याला घ्यायला कमी पडू एवढं आहे. जेव्हा आपण फिरतो त्यावेळेस बघायला भेटतं, किती साऱ्या नवीन गोष्टी बघायला भेटतात, शिकायला भेटतात. आणि त्याच्यापासून आज जर विचार केला की आपण त्यांच्या एरियामध्ये अतिक्रमण करतोय, तसं पाहिलं तर हे अतिक्रमणच आहे त्यांच्या एरियामध्ये, कारण त्यांच्यासाठी कसलीच बंधनं नाही आहेत, बट आपण त्यांचे पण एरिया ब्लॉक करतोय, म्हणजे जंगल तोड होतीये छान छान असे. आता हे बघा, आता हे कमीत कमी प्रत्येक दोन्ही साईडने 10-10 फुटाचं कटिंग आहे. 10 नाही म्हणता येणार, जास्त आहे, भरपूर जास्त आहे. आणि लास्ट वीक मध्ये मित्रांनो एक हैदराबादमध्ये जे जंगल तोड झाली त्यावेळेस, म्हणजे ते वन्य प्राणी पळताना पाहिले त्याचे व्हिडिओ वगैरे. म्हणजे हा निसर्गाशी खेळलेला खेळवाड, जर निसर्ग आपल्याबरोबर खेळवाड केला तर कसं होईल? एक वादळ आलं किंवा एक सुनामी आली व त्याचं नव्हतं होऊन जात आहे. तर आपण फॉरेस्टच्या बाहेर पोहोचलोय मित्रांनो. आता इथं परत एक चेकपोस्ट आहे फॉरेस्टचा. बघा संपलं आपलं फॉरेस्ट. उटी इथून 82 किलोमीटर आहे, म्हैसूर 75 किलोमीटर आहे. तर आपण निसर्गाबरोबर खेळलं तर निसर्ग आपल्याबरोबर नक्कीच खेळणार. त्यामुळे जेवढी झाडं लावणं गरजेचं आहे. आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी घडवत आहेत डेव्हलपमेंटच्या नावाखाली, आणि ते फायद्याचं पण नाही आहे. बघा चेकपोस्ट आणि परत थांबवतो. तर आपण ऑलरेडी चेकपोस्टची पावती फाडलेली आहे, मग कशाला डबल पावती फाडायची? तर निसर्गाशी खेळवाड हा आपल्यावरतीच त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होता. आणि बघा पिकअप 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 पूर्ण पिकअप गेली आहे, त्यामुळं गाडीची पण काळजी घ्या. तर निसर्गाशी खेळण्याबद्दल बोलत होतो आपण. निसर्गाशी खेळवाड होईल तर तो आपल्याशी पण खेळवाड तसाच होईल. ती न्यूज चुकीची होती. हैदराबादमध्ये जे काही घडलं रात्रीचं, त्या हत्तीच्या डोक्याला लागलेला तो एक फोटो पाहिला. नका करू. काय होतं, आपण त्यांच्या ह्याच्यात अतिक्रमण करतो, ते आपल्या ह्याच्यात अतिक्रमण नाही करत, आणि याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार, त्यांना नाही. ते आज इथून पुढे स्थलांतर करतील, आपण पुढे स्थलांतर करू शकतो. जर समुद्राने 5 फूट लाट सोडली तर किनाऱ्यावरची एक लाईन 10 किलोमीटरची हलते. विचार करा, एवढी मोठी मोठी जंगल जर तोडून आपण त्यांच्या बरोबर नाइंसाफच म्हणता येईल ना. तर चला पुढं 75 किलोमीटर म्हैसूर आहे आणि बँगलोर आहे 229 किलोमीटर. तर मस्त अशी आपली जंगलाची सफारी झाली. त्यानंतर मस्त असा घाट पाहिला, वायनाड पाहिला, थोडीफार शॉपिंग झाली. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्या आहेत आणि अजूनही आपला भरपूर लांबचा प्रवास आहे मित्रांनो. हैदराबादला जायचं. उद्या सकाळी आपण जो पार्ट लोड भरलेला आहे पहिला, म्हणजे ट्रान्सपोर्टरनेच दिलेला आहे पार्ट लोड आपल्याला तो,
आणि ते दोन्ही मिळून हे बुकिंग आहे. तर उद्या बँगलोरला सकाळी खाली करून पुढे हैदराबादची जर्नी कंटिन्यू करूया. तर चला, हा चामराजनगर सवराळ गेला ना इकडं, तर सत्यमंगलमकडून कोयंबतूरकडे जाणारा रोड आहे. आता आपण लेफ्ट घेतोय, डायरेक्टली बाहेरूनच चाललोय थोडं. कारण कसं, तर इकडून गेलो आणि जर नाईस रोडने गेलो असतो आपण म्हैसूरवरतून बँगलोरसाठी, तर आपल्याकडे असं आहे गाडी उद्या सकाळीच खाली होणार, त्यामुळे टाईम भरपूर आहे. कोयंबतूरसाठी आहे बघा, सत्यमंगलम मार्गे खाली जाणारा रोड तिकडे, आणि आपण निघालो सरळ आता बाहेरून चामराजनगरच्या. सूर्य बघा का दिसतोय, एक नंबर सूर्य, एक नंबर. कसा वाटला? खरंच खूप भारी. 6:15 झाले. तर ह्या मार्गे म्हैसूरला चाललोय म्हणजे आपल्याला टोल खर्च वाचतो. एकच टोल लागला, छोटा टोल होता एक, तेवढाच लागला घाट चढून पुढे निघाल्याच्या नंतर. आणि रोड पण चांगला आहे आणि आपल्याकडे टाइम पण आहे, म्हणून हा रोडने आलो. तिकडून गेलो असतो तर 250-300 रुपये आपल्याला टोल खर्च आला असता म्हैसूर मार्गे. किलोमीटर तर सेमच आहे, फक्त एवढंच आहे की सिंगल रोड आहे आणि इथून पुढं पण जरा रोड चांगला आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. तर मित्रांनो, 7:45 वाजलेत आणि आपण अजूनही 150 किलोमीटर मागे आहे बँगलोरच्या. तर हॉटेल ताजला मस्तपैकी चहा प्यायला थांबलो होतो. शेजारीच हॉटेल ताज आहे. बोलो, भरपूर असा प्रवास केलाय, बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात, तर आता मस्त ताजला चहा घेऊ म्हणून चहा घेतला ताज हॉटेलला. आणि आता इथून पुढचा प्रवास कव्हर करायचा. तर रात्रीची 10चा टायमिंग दाखवतोय आपल्याला बँगलोरला पोहोचण्याचा, बट 10 वाजता बँगलोरमध्ये जाऊन काय उपयोग होणार नाही, आपली गाडी खाली काय होणार नाही. त्यामुळे आता इथून डायरेक्टली आपण एखाद्या ढाब्यावरती वगैरे जाऊया, मस्तपैकी तिथं जेवून आराम करून मग रात्रीचं बँगलोरला एंट्री करूया. तर साहेबांचा मूड झालाय मित्रांनो चेंज, आणि सुरू झालाय भरपूर असा पाऊस.